जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर कॅम्प नंबर 2 मधील ढोलूराम मंदिर परिसरात एका सराईत गुंडावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली होती। आता या घटनेचा सीसीटीव्ही समोर आलाय। उल्हासनगर कॅम्प 1 मध्ये राहणारे जयकिशन आलम चंदाने उर्फ जॅकी हे दुपारी 4:30च्या सुमारास ढोलूराम दरबार येथून त्यांच्या बर्गमॅन मोटरसायकलवरून जात होते। त्याचवेळी समोरून आलेल्या कारमधून 2 तरुण उतरले आणि आलमचंदानी यांच्या मोटरसायकलला कट मारल्याने यांच्यात वाद सुरू झाला। पाहता पाहता हा वाद हातापायीत परिवर्तित झाला। याच दरम्यान कारमधील एका व्यक्तीने जवळ असलेल्या धारदार शस्त्राने आलमचंदानी यांच्यावर हल्ला चढवला। पोटावर 2 वार आणि पाठीवर 1 वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड आणि पोलीस निरीक्षक लक्ष्मण कांबळे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केलाय। प्राथमिक चौकशीमध्ये जयकिशन आलमचंदानी हे कट्टर कलानी समर्थक असल्याचं बोललं जात आहे। उल्हासनगर पोलिसांनी दोन्ही आरोपींची ओळख पटवली असून त्यांचा शोध पोलीस घेत आहे। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, उल्हासनगर। काल संध्याकाळी 4:30-4:15च्या सुमारास जय उर्फ जाकी पुरुषोत्तम आलमचंदानी हा त्याच्या मुलीला खाऊ घेण्यासाठी ढोलूराम दरबार येथून जात असताना समोरून एक 4 व्हीलर जोरात आली आणि त्यांच्यात बाचाबाची झाली। त्या रागातून जाकीवर जीवघेणा हल्ला झालेला आहे। त्याला हॉस्पिटलला हलवल्यानंतर त्याच्या हॉस्पिटलमध्ये जबाब नोंद करून 2 आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि दोन्ही आरोपींनी जी गाडी वापरली त्या गाडीवरून आरोपींची नावे निष्पन्न झालेली आहेत। तपास चालू आहे। सर, हत्यार गुन्ह्यामध्ये कुठले वापरले आणि एवढे विकोपाला काय गेलं की जीवावर घेतले? तत्कालिक कारण गाडीचा कट लागण्याच्या वादावरून झालेला आहे। त्यांच्यात दुश्मनी अशी काही नाही, एकमेकांना ओळखत पण नाही, परंतु गुन्हेगार निष्पन्न झालेले आहेत। तपास चालू आहे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।